जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजून का नये वेगी आणावागे सये प्राणू माझा सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलू जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. पंढरीनाथ महाराज की जय. माऊलींनी अनेक प्रकारचं वाङ्मय निर्माण केलं आपल्याला माहिती आहे. विश्वाचा अर्थ ज्या हृदयामध्ये सामावलेलं होतं नव्हे कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दरुशने हरुता हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असं ज्या माऊलींचं वर्णन आमच्या संतांनी केलं ते ज्ञानराज योगियांचा राणा ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानोबा माऊलींनी आज आपल्याला या विरहिणी प्रकरणातल्या अभंगातून गोपीभाव व्यक्त केला आणि नावामध्येच भगवंताविषयीचा विरह व्यक्त केलाय. गोपीभावानी भगवान गोपालकृष्णाला किंवा त्यांच्या उपास्य दैवताला विठ्ठल परमात्म्याला ज्ञानराज माऊली आळवतायत. त्याच्या भेटीसाठी त्या कासावीस झालेल्या आहेत आणि म्हणून काय सुंदर गोड रचना केली बघा. वास्तविक विरहिणी हा प्रकार ज्ञानोबा माऊलींनी प्रथम सुरू केला आणि त्यानंतर अनेक संतांनी अनेक प्रकारच्या विरहिण्या भगवंताच्या विरहा अवस्थेमध्ये वर्णन केलेले आहेत किंवा लिखित केलेले आहेत. आणि अशा या विरहिणीमध्ये ज्ञानराज माऊली आज आपल्याला सांगतायत जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. आम्हाला जी भगवत अनुभूती प्राप्त झाली भगवत प्राप्तीची अनुभूती मिळाली ती सामान्य जनांना मिळावी सर्वसामान्यांना त्या अनुभूतीचा आनंद चाखता यावा घेता यावा यासाठी संतांचं अंतःकरण कळवळलं. आम्ही जो रस ब्रह्मरस सेवन केला त्या ब्रह्मरसाचं पान सगळ्यांनाच करता यावं यासाठी संत कळवळले. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे ही त्यांची जात होती म्हणून ते संत. आणि अशा संतांच्या मांदियाळीमधले प्रमुख परमपूजनीय भागवत धर्माचा पाया रचलेले ज्ञानराज माऊली आम्हाला खरा मार्ग काय आहे भगवत प्राप्तीचा हे सांगत असताना स्वतः अत्यंत अवघड उपासना केली आहे. निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना माऊलींनी केली समाधी तत्वाचा स्पर्श केला. पण आम्हाला मात्र हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधा मार्ग दिला उपासनेचा सोपा मार्ग दिला. आणि त्याही पलीकडे जाऊन निर्गुणाची उपासना करणारे ज्ञानराज आज सगुण परमात्मा का भेटत नाही मला म्हणून कासावीस होतात. विरहिणीची ही आर्तता याच्या अभंगामधनं माऊलींनी अत्यंत सुंदर व्यक्त केली आहे. शब्दार्थ थोडासा बघून आपण मग चिंतनाकडे जाऊ. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. म्हणाले हे भगवंता हे गोपालकृष्णा हे विठ्ठला हे परमात्म्या तू माझ्या जीवाचा सुद्धा जीव आहे नव्हे तू मला माझ्या जीवापेक्षा सुद्धा प्रिय आहेस. तुझं वाचुनी केशवा अनुनावडे बस तुझ्याशिवाय मला दुसरा विषयच नाही. चिंतना करता विषय तो त्यांचा झाला नारायण. एकच विषय आम्हाला भगवत भक्तीचा फक्त तुझ्या आमच्या सर्व वृत्ती आमची सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही तुझ्याशीच जोडलेली आहेत. तुझं वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजून का नये. माझा जीव भगवंत तुझ्या प्राप्तीसाठी केवढा कासावीस झालाय रे बाबा आता तरी ये अजून काय येत नाहीयेस म्हणून माऊली गोपी भावामध्ये गेल्या आणि आर्त भावनेनी भगवंताला आळवतायत. का रे अजून येत नाही. आपल्या सख्यांना त्या सांगतात की वेगी आणावा प्राणू माझा वेगी आणावा गे सये प्राणू माझा. बरं का ग सख्यांनो त्या माझ्या प्राण सख्याला तुम्ही घेऊन या माझ्याकडे असा आर्त भाव विरह भाव माऊली व्यक्त करतायत. आणि तो कसा आहे सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू. माझ्या सौभाग्याचं माझं सौभाग्य एवढं मोठं आहे की त्या लावण्याचा लळा मला लागला. माझं सौभाग्य किती सुंदर आहे त्याचं काय वर्णन करावं. त्या लावण्याची कास मी धरली आणि असा तो विठ्ठल किंवा असा तो परमात्मा मला भेटावा म्हणून माझा जीव कासावीस होतोय. का कारण तो माझा जीवाचा जीव आहे जीवापेक्षाही तो मला प्रिय आहे. शब्दार्थ माऊली आम्हाला हा सांगतात पण त्या पलीकडचा अर्थ माऊलींना आम्हाला सांगायचा आहे. जीवीची या जीवा
भगवंतांनी आम्हाला मनुष्यदेह घालून मनुष्यदेह रूपाने जन्माला घातलं. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये मनुष्यदेह आम्हाला दिला. पण त्या देहाला किंमत कुठपर्यंत आहे श्रोते हो? त्या देहाला किंमत तोवरच आहे जोपर्यंत त्या देहामध्ये जीव आहे. त्या जीवाला आम्ही प्राणशक्ती असं म्हणतो किंवा ते आत्मतत्व चैतन्य शक्ती असं म्हणतो. मग त्या जीवातलं जे चैतन्य आहे ना, जी चेतना आहे, त्या चैतन्य शक्तीला माऊली म्हणतात की तू माझ्या जीवाचा सुद्धा जीव आहेस. तो आहे म्हणून आम्ही सगळे व्यवहार करतोय. तो जर निघून गेला तर माणसं म्हणतात उचला. या देहाला काहीच किंमत राहत नाही. जोपर्यंत ती प्राणशक्ती आहे तोपर्यंत देहाचे सगळे व्यवहार चालू आहेत. नाती गोती आप्तेष्ट मित्र परिवार घर बंगला पैसा अडका सगळं चालू आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तो आहे तोपर्यंत. तो निघून गेला की काय होतं? विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्य आद्य शंकराचार्य म्हणतात, देह स्त्री पुत्र मित्र अनुचर हय वृषास्तोष हे दुर्ममेत्थम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथित मलममीमांस येह येते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्य भाज्यः तं प्राणाधीशमन्तर्गतमृतममुं नैव मीमांसयन्ति. सद्गुरुनाथ महाराज की जय. तम प्राणाधीशम अंतर्गतम अमृतम अमुम नैव मीमांसयन्ति. तो प्राणाधीश सगळं सोडून निघून गेला या देहाला, तर हा जीव व्यवहार कसा करेल? या देहाची 3 चिमट्या राखच होणार आहे शेवटी. पण दुर्दैव असं आहे की आम्ही त्याला न ओळखता, माऊली म्हणते या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयांवरी. कशाला भ्रांतचित्त आपण व्हायचं? तो भगवंत इथे आहे, त्याला दुर्दैवाने आम्ही ओळखत नाही आणि आम्ही सगळीकडे बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि वाट्याला येतं ते दुःख. आणि मग माणूस आयुष्यभर कणतच राहतो. आमचं काहीच चांगलं नाही या भावनेमध्ये अपेक्षा ठेवतो. आयुष्यभर दुःख वाट्याला येतं आणि मग सतत आम्ही गाऱ्हाणी गात राहतो, आयुष्याविषयी तक्रार करत राहतो. एक जण ब्रह्मचैतन्य महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज काय सांगू, मुलगा ऐकतच नाही म्हणाले. महाराज मंदस्मित केलं आणि त्याला म्हणाले, बाबा रे वय किती तुमचं आता? तो म्हणाला 70 वर्ष. महाराज सांगायचं बंद करा म्हणाले. आता आम्ही किती अपेक्षा ठेवतो आमच्याच आयुष्याकडून, आमच्याच नातेवाईकांकडून, आणि भगवंताकडे आम्ही गाऱ्हाणी गातो, तक्रारी करतो, वाट्याला येतं दुःख. जो सुखरूप आहे त्याच्याकडे आम्ही सुख मागायचं नव्हे, त्यालाच खरं तर संतांनी मागितलंय. आम्ही काय करतो माहितीये? आम्ही त्याच्याकडून सगळं मागतो पण आम्ही त्याला नाही मागत. कारण तो जर आम्हाला मिळाला तर भौतिक अशी केवढी मोठी तडजोड आम्हाला करावी लागेल. आम्हाला देव नकोय, आम्हाला देवाकडून सगळं हवंय. म्हणून माऊली म्हणतात की माझ्या जीवाचा तू जीव आहे, ती आतली चैतन्य शक्ती आहे ना, तिचा मला लळा लागलाय, तिच्यासाठी मी कासावीस झालोय. म्हणजे काय तर हे परमात्म्या, तुझ्यापासून माझा अंश, मी तुझाच अंश आहे ना, तर या आत्म्याचं त्या परमात्म्याशी मिलन व्हावं, बस एवढी माझी अपेक्षा आहे. जीवे अनुसरलीये अजून का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. आणि तो माझा भगवंत कसा आहे? सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू. असा तो माझा भगवंत लावण्याचा सागर आहे. सौभाग्य सुंदरू असलेला परमात्मा तो मला भेटावा, ही माऊलींची अपेक्षा आहे. गोपी भावामध्ये या विरहावस्थेचं वर्णन माऊली आम्हाला या अभंगातून करतात ना श्रोते हो. किती श्रेष्ठ आहे गोपी भाव. भगवत प्राप्तीची तळमळ किंवा संत भेटीची ओढ जर इतक्या आर्ततेने आणि इतक्या तळमळीने लागत असेल ना, तर परमार्थ मार्गाचं ध्येय आमच्यापासून दूर मुळीच राहणार नाही, हे निश्चित आहे. आम्हाला 9 भक्ती प्रकार माहिती आहेत भागवतामध्ये. भक्त प्रल्हादानी हिरण्यकश्यपूला सांगत असताना 9विधा भक्ती प्रकारांचं वर्णन केलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणाले 9विधा भक्ती कुठल्या आहेत? आम्हाला सगळ्यांना माहिती. श्रवण भक्ती पहिली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हे 9 प्रकार जरी आम्हाला भक्तीचे माहीत असले ना, तरी या पलीकडे जाऊन आज ज्यांचं चरित्र आपण ऐकणार आहोत ते मधुराद्वैताचार्य संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांनी भक्तीचे 16 प्रकार सांगितले हो. भक्तीचे 9 प्रकार आम्हाला माहिती आहेत भागवतामध्ये, आम्हाला ते माहिती आहेत. पण भक्तीचे 16 प्रकार महाराज सांगत असताना या 9विधा भक्ती प्रकारातल्या प्रमुख पहिल्या 8 भक्ती म्हणजे श्रवणम
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम या 8 भक्ती या गौणी प्रकारामध्ये मोडतात. महाराजांनी त्याचे सुंदर विश्लेषण केलंय. गौणी भक्ती, मध्यमा भक्ती आणि पराभक्ती असं विश्लेषण महाराजांनी केलंय. या 9विधा भक्ती गौणी भक्तीमध्ये मोडतात. मग मध्यमा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्तीचा समावेश महाराजांनी केलाय की ज्या भक्तीमध्ये लालन भक्ती आणि वात्सल्य भक्तीचा समावेश आहे. भगवंताप्रतीचा वात्सल्य भाव जसा आमच्या यशोदा मैयाचा होता. तू माझा पुत्र आहेस, इतका सुंदर भाव होता यशोदा मातेचा भगवंताची भक्ती करताना. आणि माधुर्य भाव म्हणून जी पराभक्ती असा जो 3रा प्रकार महाराजांनी सांगितला, त्याच्यामध्ये माधुर्य भक्तीचा समावेश गुलाबराव महाराजांनी केला. ज्या भक्तीमध्ये या सगळ्या भक्ती अनस्यूत आहेत, या सगळ्या भक्तींचा समावेश एका माधुर्य भावाच्या भक्तीमध्ये होतो. म्हणून माधुर्य भाव सर्वश्रेष्ठ का आहे हे सांगत असताना आपल्या अवताराचं प्रयोजनच गुलाबराव महाराज हे सांगत होते की जगामध्ये माधुर्य भावाची स्थापना करणं, माधुर्य भक्ती प्रतिष्ठित करणं, याकरता मी आलोय. पण दुर्दैवाने आज आम्हाला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या प्रकारांनी जर भगवंत प्राप्त होतोय तर मधुरा भक्तीची आवश्यकता काय आणि नेमकं काय आहे काय त्या मधुरा भक्तीमध्ये. कुणी केली हो ही मधुरा भक्ती? आमच्या संत श्रेष्ठ मीराबाई, आमचे चैतन्य महाप्रभू, नरसी मेहता, रामकृष्ण परमहंस, नवे ब्रह्म चैतन्य महाराजांचे गुरु तुकामाई. मधुरा भक्ती देहपुरुषाचा पण स्त्री भावाचा अंतःकरण, स्त्री भावाने भगवंताची पूजा करणं. मीराबाईचा भगवत भक्तिभाव एवढा विलक्षण होता, अत्युच्च अशी परमोच्च अवस्था होती. किती उत्कट भाव. मग अशा भक्ताला भगवंत काय करतो? गीतेचा 10वा अध्याय, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. जो भक्त माझी अत्यंत प्रीतियुक्त उपासना करतो, जो मला सतत भजतोय, ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयान्ति ते. भगवंत अशा भक्ताला आत्मज्ञानाची संपत्ती बहाल करतात. जीव ब्रह्मैक्याचा आत्मसाक्षात्कार ज्या भक्ताला अनुभवायला मिळाला त्या भक्तासाठी भगवंत काय करतो? माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुद्धा उल्लेख केलाय. अर्जुना गातो भक्तू तोची मुक्तू तोची योगू, तो वल्लभामी कांतू ऐसे करिये. तो वल्लभामी कांतू. भगवंत म्हणतात हे सगळं जग प्रकृती आहे आणि मी पुरुष आहे. सगळं जग स्त्री रूपाने नटलेलं आहे आणि म्हणून अशा भक्ताचा मी पती सुद्धा होतो. इतकं गोड नातं भगवंत अशा भक्तासोबत वर्णन करतात किंवा ते मांडतात. आणि या भक्ताच्या आणि भगवंताच्या नात्याला वेगळी उपमा देता येत नाही, त्या शब्दात वर्णन करता येत नाही. मीराबाई काय म्हणतात हो, काय भक्तीची अवस्था होती? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी. मीराबाईंना माधुर्य भावानी कृष्णाला पती स्वरूपामध्ये भजलं होतं, पूजा केली होती पती स्वरूपामध्ये. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हा मीराबाईंचा माधुर्य भाव होता. आम्ही फार तर हे गाणं म्हणू मेरे तो गिरीधर गोपाल, पण आमचं कसं आहे माहितीये, देवा जसा माझा मुलगा, जशी माझी पत्नी, जसं माझं घर संसार शेतीवाडी तसाच तूही माझाच. पण मीराबाई काय म्हणते, दुसरा न कोई. फार तर आम्ही हे गाणं आळू, पण अनुभवायचं मीराबाईंनीच. दुसरा न कोई आम्ही नाही म्हणू शकत, आम्ही पहिलीच ओळ म्हणू मेरे तो गिरीधर गोपाल. अशी अत्युच्च पराकोटीची भक्ती माधुर्य भावानी मीराबाईंनी केली. श्रोते हो, उद्धव गोपींचा संवाद भागवतामध्ये प्रसिद्ध आहे की ज्यावेळी या गोपींचा भाव किती विलक्षण होता भगवंता प्रतीचा. भगवंत गोकुळ सोडून मथुरेला आले आणि मथुरेमध्ये आपल्या त्या गवाक्षातून समोर पाहतायत गोकुळाची आठवण येते भगवंतांना. जीवे अनुसरलीये प्राणे,
माऊली म्हणते, जीवे अनुसरली अजून का गा नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. भगवंत सुद्धा भक्ताला भेटण्यासाठी किती व्याकुळ होतो, किती आर्त होतो. भगवंत त्या यमुनेच्या डोहाकडे पाहतायत आणि दूरवर काठाकडे लक्ष गेलं. पलीकडच्या तटावरून कुणी दिसेल का? माझ्या गोकुळातली एखादी गोपी दिसेल का? एखादं वासरू दिसेल का? एखादी हंबरणारी गाय दिसेल का? म्हणून भगवंतांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. आणि अचानक भावावेगामध्ये भगवंत म्हणाले, पेंद्या पेंद्या चल चल, तुझी आई मला ओरडेल, माझी आई मला ओरडेल, घरी गेलं पाहिजे. आणि एका क्षणाला अक्षरशः भगवंत रडायला लागले. खळखळ डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. काय होती ही अवस्था भगवंतांची? भगवंतांचा ज्ञानी असलेला सखा भक्त उद्धव धावत आले, भगवंतांना मिठीत घेतलं आणि म्हणाले, देवा, अरे काय अवस्था ही तुझी? रडताय तुम्ही देवा? सगळ्याच्या पलीकडे असलेला पूर्ण पुरुष भगवंत तू, आणि तू रडतोस. एवढी त्या गोपींची आठवण तुला येते. त्या गोपी तुझ्या विरहामध्ये रडतात, तुझा विरह त्यांना होतो. एक एक क्षण कृष्ण 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 करत राहतात. अरे त्यांना सांगायचंच ना की मी कोण आहे, मी पूर्ण परब्रह्म आहे, पूर्ण पुरुष आहे. ही सगळी लीला केली होती, मी सांगायचं ना त्यांना. खरं ज्ञान त्यांना तू द्यायला हवं होतं. भगवंत मनात विचार करतात, हीच संधी आहे. चालेल म्हणाले, उद्धवा असं कर ना, तूच जाना आणि तूच माझ्या गोपींना भक्तीपेक्षा ज्ञान कसं श्रेष्ठ हे तूच पटवून सांग. आणि उद्धव निघाले. जाताना भगवंतांनी आपली कपडे परिधान करायला दिली होती उद्धवाला. भगवंतांचं रूप आणि गुण सुद्धा अगदी तसेच. इतका प्रिय सखा भगवंतांचा. ज्ञानी भक्त होता, पण प्रेम भक्ती जवळ नव्हती. म्हणून या उद्धवानी रथामध्ये स्वार होऊन गोकुळाच्या दिशेने प्रस्थान केलं. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर समोरचं दृश्य पाहिलं मात्र सगळी गोकुळ नगरी गोकुळाच्या त्या मातीचा धुळीचा कण कण कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण. गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळं कृष्णमय झालेलं वातावरण, धुळीचा कण कण कृष्ण 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 नाद ऐकू येत होता कानावरती. वेड्यासारख्या गोपी इकडे तिकडे धावत होत्या. काय होतं हे प्रेम? यशोदा मातेकडे पाहिलं उद्धवानी. वेडीपशी झालेली यशोदा माता यमुनेच्या दिशेने धावतीये, माझा कृष्ण आहे का, माझा कृष्ण आलाय का? उद्धवाला पाहिलं, धावत आली. नंदबाबा सामोरे आले. नंदबाबांची काया कृष्ण झालेली, क्षीण झालेलं शरीर. पण उद्धवांनी हे भक्ती प्रेम पाहिल्याबरोबर उद्धव नंदबाबांना आणि यशोदा मातेला सांगताय की काय कृष्ण कृष्ण करत बसलात? अहो तो गेला, त्याची ती लीला होती, त्याची लीला होती. त्यांनी सगुण रूपामध्ये येऊन तुमच्यासाठी या सगळ्या चेष्टा केल्या, या लीला केल्या. पण वास्तविक ते परब्रह्म आहे. तो तुमचा पुत्र नाही, तो तुमचा सखा नाही, कुणीच नाहीये. तो या सगळ्याच्या पलीकडचा आहे. नंदबाबा हसले उद्धवाकडे बघून, म्हणाले, आम्हाला वाटलं तू समजदार आहे, तू ज्ञानी आहेस, तुला कळतं फार, असं आम्हाला वाटत होतं म्हणाले. पण उद्धवा, ठीक आहे आम्ही चुकलो, तू असं म्हणतोस ना की आम्ही चुकलोय, पण मला सांग, भगवंत कधी चुकतो का रे? परब्रह्म कधी चुकू शकतं? जर तो परब्रह्म आहे असं तुम्ही म्हणता, तर परब्रह्म कधी चुकेल? उद्धव म्हणाले, नाही, भगवंत कधीच चुकू शकत नाही. हो ना? मग आता ऐक, 1001 नाही 1000 वेळा आई बाबा म्हणून त्यांनी आम्हाला हाका मारल्यात. देव म्हणावा असा एकही गुण आम्हाला त्याच्यात दिसला नाही, कारण तो उत्तम चोऱ्या करायचा, खोटं बोलायचा. आणि तो कसा परब्रह्म? तो आमचा पुत्र नाही, तुम्ही असे कसं म्हणता? नाही समजूत घालता आली उद्धवांना. पुन्हा बाहेर गोपींच्याकडे गेले. आणि गोपींकडे गेल्यानंतर काय अवस्था आहे? गोपींचा तो भाव पाहिला मात्र डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहत आहेत कृष्णाच्या विरहामध्ये, आठवणीमध्ये. उद्धवांनी गोपींना समजावण्याचा प्रयत्न करावा की बाई ग, हे सोडा सगळं, आता रडणं थांबवा, खरं ज्ञान काय आहे हे समजून घ्या. हा कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या भक्तीमध्ये एवढ्या वेड्यापिशा झाल्यात, खरं ज्ञान तुम्ही करून घ्या. तेव्हा गोपी म्हणाले, त्याने काय होईल आम्हाला सांगा? उद्धव म्हणाले, त्यानं काय होईल? स्वर्ग सुखाचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही स्वर्ग सुखाला पात्र व्हाल. गोपी म्हणाल्या, एवढंच ना, तर असं स्वर्ग सुख आम्ही नाकारतो जिथे आम्हाला कृष्णाचं चिंतन करता येत नाही, किंवा जिथे आम्हाला कृष्णाच्या विरहाचं सुख अनुभवता येत नाही, ते स्वर्ग सुख सुद्धा आम्ही नाकारतो. म्हणाले, नको आम्हाला ते स्वर्ग सुख. का? कारण श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन, आठो याम उधोजी हमें श्याम से ही काम है. श्याम मती श्याम गति श्याम ही है प्राणपति.
श्याम ही है प्राणपति, श्याममती श्यामगति, श्याम ही है प्राणपति, आठों यामुधो जी हमें श्याम से ही काम है, श्याममती श्यामगति, श्याम ही है प्राणपति। उधोजी तुम भये बोरे पाती लेकर आए दोरे, सुर जोग कहा राखे यहा रोम रोम राम है। तूच आमचा निरोप कृष्णाला जाऊन सांग की आम्ही त्याच्या आठवणीमध्ये आनंदात आहोत. कृष्ण नाही असं म्हणायला नावाला सुद्धा जागा शिल्लक नाही. आमच्यामध्ये कृष्ण नाही, आमच्या रोमरोमामध्ये कृष्ण भरून उरलाय. काय सांगता तुम्ही की भक्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे? नव्हे, आम्ही ज्या भावाने भगवंताची भक्ती करतो ना ती श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानराजांनी सुद्धा मी म्हटलं ना, निर्गुण उपासक असलेले ज्ञानराज माऊली सुद्धा सगुण भगवंतांचा विग्रह बघायला मिळावा, अनुभवायला मिळावा म्हणून ज्ञानोत्तर भक्तीची कास धरली. आणि ज्ञानोत्तर भक्ती किंवा पराभक्ती, माधुर्य भक्ती तिलाच म्हणायचं की जिथे अद्वैताचा साक्षात्कार भक्ताला झालाय. मी आणि तू वेगळे नाही हे कळालंय. नामदेव महाराजांना कळालं होतं ना, पांडुरंगा आणि मी दोन नाही एकच आहे. पण तरी सुद्धा पांडुरंगा जेवून अरे बाबा, जेवून अरे बाबा, त्याच्यापासून वेगळं होऊन भक्ती करण्यामध्ये जो आनंद होता. आणि भक्ती सुद्धा कशी निर्हेतुक. कारण आम्ही जी भक्ती करतो ना ती कुठल्या ना कुठल्या हेतूसाठी असते. कुठला ना कुठला स्वार्थ आमच्या भक्तीला चिकटलेला असतो. म्हणून भगवंत प्रेम आमच्यापासून दूर 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 जातं. आणि ते प्रेम जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला या सगुणाची पूजा ते अधिष्ठान समोर ठेवून करावं लागेल. म्हणून संतांना आम्हाला सगुण पूजा द्यावी लागली. भगवतपूज्य आद्य शंकराचार्य ज्यावेळी वृंदावनाची परिक्रमा करायला गेले, खर तर द्वैतवादांचा ज्यांनी पाडाव केला, अद्वैत मताचा पुरस्कार करणारे शंकराचार्य, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या असा मिथ्यावाद मांडणारे आद्यगुरु शंकराचार्य, त्यांनी द्वैतमतवाद्यांचा पाडाव केला. पण जेव्हा वृंदावनात आले आणि भगवंतांचं ते रूप पाहिलं त्यावेळी मुखातनं स्तोत्र बाहेर पडलं, कृष्णाष्टक. भजे व्रजैक मंडणम समस्त पाप खंडणम, भजे व्रजैक मंडणम समस्त पाप खंडणम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम, भजे व्रजैक मंडणम समस्त पाप खंडणम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम, अनंग रंग सागरम नमामि नंद बालकम, भजे व्रजैक मंडणम. मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम, विधूत गोपशोचनम नमामि पद्मलोचनम. काय वर्णन केलं? अशा सगुण रूपाचं वर्णन शंकराचार्य करतात. का? कारण ही सगुण पूजा श्रेष्ठ आहे. या सगळ्या महात्म्यांना हे कळालं म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. आणि अशी भक्ती, असा भक्तीतला माधुर्य भाव आम्हाला केव्हा कळेल? आज दुर्दैवानी ज्ञानी असलेले लोक सुद्धा मधुरा भक्तीची टिंगल करतात. पण हा मधुरा भाव जगामध्ये प्रतिष्ठित करण्याकरता गुलाबराव महाराजांचा अवतार कसा झाला आणि त्या अवताराचं प्रयोजन काय होतं, त्या अवतारामध्ये त्यांनी नेमकं केलं काय, बघूया उत्तर भागामध्ये. हाच आशय मनात राहावा म्हणून ज्ञानराजांचा हा गोड विरहिणी प्रकरणातला अभंग, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या तुझ वाचुनी केशवा
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा कृष्ण कथा रसरे हा कीर्तन महोत्सव, या महोत्सवाचा आजचा पहिला दिवस आहे. आपण गेला काही काळ सौ रोहिणीताई परांजपे यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन ऐकत आहोत. मध्यंतराच्या वेळामध्ये मी आपल्यासमोर आलेली आहे ती काही 2 गोष्टी करण्याकरता. सगळ्यात पहिल्यांदा तर हा कीर्तन महोत्सव सुरुवातीच्या कीर्तनात जाहीर केल्याप्रमाणे आजपासून सुरू होतो आहेच. या कीर्तन महोत्सवाकरता आम्हाला जे कीर्तनकार लाभलेत ते एक एक करत कृष्णाच्या अनेक लीलांचं गुणांचं वर्णन करणार आहेत आणि त्यातलंच आजचं हे पहिलं कीर्तन पुष्प. रोहिणीताईंना सगळ्यात पहिल्यांदा या महोत्सवात आपण आलात याकरता मी मनापासून तुमचे आभार मानते. मंडळी, हा सर्व कीर्तन महोत्सव आपल्या पुढे सादर होत असताना आम्हाला जर काही आर्थिक मदत करण्याची आपल्याला इच्छा असेल तर अर्थातच आपण ती करू शकता. याकरता ज्या स्क्रीनवर आपण हे कीर्तन ऐकत आहात त्या स्क्रीनवरती आपल्याला एक UPI नंबर दिसेल. त्या नंबरवरून आम्ही आपली आर्थिक मदत स्वीकारू शकतो. आपण नक्कीच याचा विचार करावा. आज जसं हे सुंदर कीर्तन आपण ऐकतो आहोत तसंच उद्याचंही कीर्तन इतकंच सुश्राव्य आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं आहे. उद्या या कीर्तनमालेमध्ये आपलं दुसरं कीर्तन पुष्प गुंफणार आहेत सौ अवंतिकाताई टोळे या कीर्तनकार. उद्याचंही कीर्तन आजच्या सारखंच अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुश्राव्य असं आहे. आपण ते नक्की ऐका. आपल्याबरोबर इतरांनाही ते ऐकण्याकरता प्रवृत्त करा. पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या YouTube, Facebook आणि वेबपेजच्या माध्यमातून. धन्यवाद. कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामस्मरण, सगळ्यांचा आवाज उद्या. या डिजिटल व्यासपीठावरून आपली ही कीर्तन सेवा सुरू आहे. आपण घर बसल्या हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, गोड आवाजामध्ये भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की नमः. पार्वती पते हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आजी आजी महा दोस्त आले जेवायले, बघ तरी त्याला जेवायला तर वाढ. कोण आलंय म्हणून आजी बघतीये. जेवणारे सख्या, जेवणारे, तुझ्या आवडीची भाजी केलीये असं म्हणतोस. रोजच जेवण आहे. अरे तरी पण जेव, मी भरवतो ना तुला. आता कर खरं. आजी माझ्या दोस्ताला भाजी फार आवडते बरं. त्याला जेवायला तर वाढ, त्याला भाजी तर वाढ. आजीला काही कळे ना की हा 5-6 वर्षाचा अंध असलेला बालक कुणाशी बोलतोय. जेवायला बसलाय, समोर कुणीच दिसेना.
घरातल्या सगळ्या मंडळींना प्रश्न पडायचा की हा लहान पोर कुणाशी बोलतोय तरी कुणाशी, कुणाला घास भरवतोय. आणि घरातल्या लोकांनी त्याला विचारावं, बाबा रे कोण आलंय तुझ्यासोबत जेवायला, कोण आहे तुझ्या समोर. तर त्या 5-6 वर्षाच्या बाळाने उत्तर द्यावं, आजी बघ ना किती गोड दिसतोय, किती गोड दिसतोय. हातामध्ये गोड बासरी घेऊन बसलाय, गोड बासरीचं वादन करतोय. कानामध्ये कुंडल आहेत, पायामध्ये वाक्य आहेत. आणि असा तो भगवंत कपाळाला चंदनाचा टिळा लावून आलाय माझ्या समोर. आजी तुला दिसत नाही का माझा कृष्ण कसा आहे. अगं किती सुंदर दिसतो ते बघ तरी. रूपे सुंदर सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. आजी बघ तरी ग, मी घास भरवतोय आणि तो आ करतोय, काय गोड दिसतोय. मला असं वाटतंय की वृंदावनातून इकडे चाला की काय थेट हातामध्ये बासरी घेऊन. सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना. वृंदावना गोधने सारिकाये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. या लहान बाळासोबत अगदी या 5-6 वर्षाच्या वयामध्ये हा मुलगा कृष्णाचं सानिध्य अनुभवत होता. कुणालाच दिसणारं न दिसणारं ते परब्रह्म त्याच्या समोर बसून जेवत होतं. काय असेल हे गुढ, काय अलौकिक युगपुरुष सत्पुरुष होता तो. कोण होता श्रोते हो. सगळ्यांना प्रश्न पडायचा की साक्षात भगवान गोपालकृष्ण याच्या समोर बसून अन्न ग्रहण करतोय, याला सानिध्य अनुभवायला मिळतंय. कोण आहे तरी कोण हा, काय असावं हे गुढ, काय अतर्क्य घडत होतं घरामध्ये. श्रोते हो, कुणाची कथा ऐकतोय आपण. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये असं एक चमत्कारिक अलौकिक विभूतिमत्व जन्माला आलं की ज्या विभूतिमत्वानी भारताच्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचा मंत्र हातामध्ये घेतला, वसा हातामध्ये घेतला. त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा अट्टहास करताना नवजागरणाचा अट्टहास केला आणि ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडीम भूतलावर पिटण्यासाठी हा महात्मा सज्ज झाला होता. कोण होतं ते. विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी, विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्राम नाम असे माधान, हा नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु. युग संजीवनी घान, हा राम साधुजी राम, राजा राम कहोजी. आणि असा तो युगपुरुष मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज या नावानी विदर्भातल्या पयोषणी नदीच्या काठी वसणारं माधान नावाचं गाव आणि त्या गावातले पाटील घराणं की जे घराणं आतिथ्यशील होतं, धर्मशील होतं, धर्मपरायण होतं. घरामध्ये शिवपूजा आणि विष्णुपूजा, हरिहरोपासना एकत्रच होत होती. आणि अशा कुळामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने जन्म झाला. आषाढ शुद्ध द्वादशीचा दिवस 1881 साल, अगदी अलीकडचे संत श्रोते हो. जन्म झाला या बाळाचा. वडील गोंदोजी पाटील आणि आईचं नाव आलोकाबाई. अशा दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला आणि माधानकरांना अक्षरशः आनंदाची दिवाळी अनुभवायला मिळाली. माधानकरांच्या वाड्यामध्ये गोकुळीचं सुख लोकांना अनुभवायला मिळालं. माधानच्या प्रत्येक घराघरामध्ये साखर वाटली गेली.
बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. काय आनंद होता. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो धरेस, आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो. पावन करण्या जगा गुलाब बहरला, पावन करण्या जगा गुलाब बहरला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. अवर्णनीय अवीट गोडीचा आनंद माधानकरांनी अनुभवला. हा बाळ दिसामासाने लहानाचा मोठा होतोय. लहानपणीच्या सगळ्या लीला लोकांना बघायला मिळायच्या. गोकुळीचं सुख पाटलांच्या वाड्यामध्ये अनुभवायला येत होतं. सावळा वर्ण, अत्यंत तेजस्वी अशी नजर होती बरं. कुरळे केस, तेजपुंज चेहरा. आलोकाबाई तासनतास आपल्या या बाळाकडे टक लावून बघत बसायच्या. हळूहळू घरभर रांगायला लागला. बाळकृष्णाच्या कथा ऐकायला लागला. नवे कथेमध्ये जाऊन नाचायला सुद्धा लागला. कथेमध्ये डोलायला लागला. कुठे कुणाचं श्रवण चालू असेल, निरूपण चालू असेल, कृष्ण कथा चालू असेल, रामकथा चालू असेल तर हा बाळ धावत जाऊन तिथे बसायचा. दिसामासाने हा मुलगा लहानाचा मोठा होतोय. गुलाब असं पाळण्यातलं नामकरण केलं होतं. गुल्ल्या म्हणायचे लाडाने. 5-6 वर्षाचा हा पोर ज्यावेळी धावत सुटायचा ना, त्यावेळी आजी म्हणायची, अरे गुल्या, डोळ्याला दिसत नाही, पडशील ना रे. का हो, असं काय घडलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये? डोळ्याला दिसत नाही, पडशील, असं ज्यावेळी घरातले माणसं त्यांची काळजी घेत होते, काय घडलं, काय होतं? 9 महिन्याचा हा जेव्हा बाळ झाला होता ना, त्यावेळी बाळाचे डोळे आल्याचं निमित्त झालं आणि गावठी वैद्यांचा उपचार केला आणि त्यामुळे चुकीच्या उपचारांमुळे कायमचं अंधत्व वाट्याला आलं. महापुरुषांच्या आयुष्यामध्ये एका पाठोपाठ एक अडचणी उभ्या ठाकल्या श्रोते हो. दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं तापवून भट्टीमध्ये सुलाखून बाहेर निघतं तेव्हा त्याची झळाळी जास्त वाढते ना. नियतीनं नवाच खेळ महाराजांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच मांडायला सुरुवात केली. अगदी 9व्या महिन्यामध्ये अंधत्व आलं. तेजस्वी नजर होती पण ती कायमची गेली. दृष्टी निघून गेली, बाह्यतः गेली. बरं, बाह्यतः हा शब्द मुद्दाम वापरते कारण अंतःचक्षुंनी, प्रज्ञाचक्षुंनी सगळं जग हा मुलगा पाहत होता. त्यामुळं कुणावरही अवलंबून नव्हता, कधीच नाही. कधीच कुणाच्या आधाराने जीवन पुढचं जगला नाही. आणि असं करता करता 4 वर्षाचं वय झालं आणि 4थ्या वर्षी मातृछत्र हरपलं. आई निघून गेली. बाळंतपणाच्या आजाराने आई निघून गेली. आणि अशा आंधळ्या असलेल्या पोराला आईचं छत्र नाहीये, मग अशा मुलाला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? तर या मुलाला आलोकाबाईंच्या माहेरी, म्हणजे माधानपासून जवळच असलेलं लोणी टाकळी नावाचं गाव, तिथे पाठवलं. आजीला बाई म्हणायचा. आणि या आजी बरोबर राहत असताना पुढचा काळ अत्यंत सुंदर गेलाय महाराजांचा. हा गुल्या आजीकडे अनेक प्रकारचे हट्ट करायचा. लोणीमध्ये अनेक सवंगडी त्याला मिळाले, अनेक सवंगडी मिळाले. त्या सवंगड्यांबरोबर गोपाळकाला करावा. देऊळवाड्याजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये मनसोक्त टुंबावं. गावामध्ये फिरणाऱ्या माकडांच्या मागे वाकुल्या दाखवत फिरणं, गिल्ली दांडू खेळणं, हुतुतू, आटापाट्या, सुरपारंब्या सगळे खेळ तरवेज. आणि त्याचबरोबर लहान वयामध्ये ध्यान साधना, नामस्मरण, या सगळ्यांची विशेष गोडी या बालकाला होती. त्यामुळे याचं असामान्यत्व लोकांच्या लक्षात आल्या वाचून राहिलं नाही. बरं, अलौकिक होतं बालपण सुद्धा. कारण या गुलाबाचं बालपण कधी संपलंच नाही. याला तारुण्याचे काटे कधी आले नाहीत. विश्वचालकाच्या ठिकाणी अनेकविध नात्यांनी त्यांनी आपलं नातं प्रस्थापित केलं होतं. वृद्धापकाळी येणारं अंधत्व त्याला कधीच आलं नाही. काय होतं हे अलौकिक चरित्र, काय होतं हे अलौकिक विभूतिमत्व. आजी बरोबर वास्तव्य करत असताना लोणी टाकळीमध्ये राहिले. पण काही दिवसांनी 5व्या-6व्या वर्षी आपल्या वडिलांनी, गोंदोजी पाटलांनी गुलाबला आपल्या स्वगृही परत आणलं. माधानला पाटलांच्या वाड्यावर गुलाब राहू लागला. आणि आल्याबरोबर
घरामध्ये विलक्षण परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं. याचं कारण वडिलांनी म्हणजे गोंदूजी पाटलांनी द्वितीय विवाह केला होता. अलोकाबाईंच्या निधनानंतर दुसरा विवाह केला. भागीरथीबाई नावाची पत्नी घरामध्ये आणली. पण ही भागीरथी म्हणजे महाराजांच्या आयुष्यामध्ये कैकईची भूमिका बजावणारी ठरली. हो, लहानपणापासून आधीच दृष्टी गेलेली, आईचं छत्र हरपलेलं आणि त्यानंतर अशा सावत्र आईच्या जाचाला सामोरा जाणारा हा बाळ दिसामासाने मोठा होतोय, अनेकविध अनुभवांना सामोरा जातोय. पण त्याच वेळी ज्ञानपिपासू वृत्ती वाढीस लागली, ज्ञान तृष्णा वाढीस लागली. ज्ञानाची भूक इतकी वाढत गेली की जे काही मिळेल ते स्वाहा होत गेलं, जे काही मिळेल ते अंतःकरणामध्ये ठासत गेलं. गावातल्या काही निवडक मंडळींकडून अनेक ग्रंथांचं वाचन तो ऐकायचा कानाने. कुणाला तरी तो वाचून दाखवायला लावायचा, वाचून दाखवायला सांगायचा. कुणी वाचन केलं तर ते अतिशय मन लावून श्रवण करायचं, विश्लेषणात्मक त्या गोष्टींचा अभ्यास करायचा. अत्यंत दुर्मिळ असलेले ग्रंथ, हरिविजय असू दे, पांडव प्रताप असू दे, या ग्रंथांचं संकलन करायचं, जवळ ठेवायचे. आणि असा छंद लागला की डोक्यावरती एक ग्रंथ पेटी बनवली. त्या पेटीमध्ये अनेकविध प्रकारचे ग्रंथ घेतले आणि हा बालक, हा युगपुरुष डोक्यावरती पेटी घेऊन गावोगाव फिरायचा ग्रंथ गोळा करण्यासाठी, योग्य अधिकारी माणसांकडून ते ग्रंथ श्रवण करण्यासाठी, त्या ग्रंथांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी. आणि ही ज्ञानतृष्णा इतकी वाढत गेली, हळूहळू स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेचा बहर यायला लागला. शेजारी कुणी जात्यावर दळण दळतंय असं वाटायला लागलं की धावत तिकडे जावं. कृष्ण भक्तीची लालसा मनामध्ये उत्पन्न होत होती. मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहान वयापासून कृष्णाचं सानिध्य हा महात्मा अनुभवत होता. त्यामुळे जात्याची घरघर कानावर आली की धावत जावं, तिथल्या त्या एखाद्या सौभाग्यवती स्त्री बरोबर, एखाद्या महिलेबरोबर जात्यावर दळण दळायला सुरुवात करावी. आणि दळण दळत असताना काव्य प्रतिभेला उधाण यायचं. दळण दळा या सखे निसून घेई ग, दळण दळा या सखे निसून देई ग, जेविना कृष्ण माझा, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, हो जेविना कृष्ण खडा न लागो काही ग. जात्यावर गोड आवाजामध्ये ओव्या गाव्यात. आणि असा हा गुलाब लहानाचा मोठा होतोय. स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेला उधाण यायचं, अनेक प्रकारचं साहित्य हातातून निर्माण होत होतं. आणि त्याच वेळी वडील गोंदूजी आणि काका राघोजी काका या दोघांनी मिळून त्याचं वाढतं वय लक्षात घेतलं, परमार्थातली त्याची गोडी लक्षात घेतली. आणि हा जर याच मार्गाला कायमचा लागला तर आपला प्रपंच कसा करणार, गावाची पाटीलकी कशी सांभाळणार याची चिंता लागलेल्या या दोघांनी, काका आणि वडिलांनी, गुलाबराव महाराजांचा अगदी 10व्या-12व्या वर्षी विवाह निश्चित करायचं ठरवलं. वधू संशोधनाचं काम सुरू झालं आणि माधानपासून जवळ असलेल्या आखातवाडा नावाच्या गावी